स्वातंत्र्य दिनानिमित्त राहता न्यायालयात स्वच्छता अभियान. सालाबादप्रमाणे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी राहता विधी सेवा समिती, राहता वकील संघ व सहयोग फाउंडेशन द्वारे राहताद्वारे रविवारी भल्या पहाटे माननीय न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ न्यायाधीश एस.बी. शेख, वरिष्ठ न्यायाधीश के.सी. राजपूत, वरिष्ठ न्यायाधीश एस.एस. तट तसेच कनिष्ठ न्यायाधीश पी.आर. पुढारी, कनिष्ठ न्यायाधीश एस.आर. भरड यांनी स्वतः हातात झाडू घेऊन अभियानात उत्कृष्ट सहभाग नोंदविला. न्यायालय परिसरातील प्लॅस्टिक बाटल्या कचरा गोळा करण्यात आला. मोठ्या झाडांच्या अनावश्यक फांद्या छाटण्यात आल्या. तसेच अनावश्यक गवत, झाडी, झुडपे फावड्याने काढून संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेनंतर सहयोग फाउंडेशनद्वारे सर्व सन्माननीय न्यायाधीश व महोदय, वकील संघाचे पदाधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा शाही शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. वरिष्ठ न्यायाधीश के.सी. राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना सहयोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत आभार मानले. तसेच ज्या परिसरात स्वच्छता राहील त्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातील याची ग्वाही दिली. राहता वकील संघाचे अध्यक्ष अँड शिवाजी चौधरी तसेच यांनी सर्वांचे आभार मानले. आमचे म्हणजे मी ज्यांच्या घरी राहतो, डॉक्टर पानगवाने सर, सगळे फ्रेंड्स, माझे सहकारी, आपले सिनियर डिव्हिजन शेख साहेब, सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहेत. कारण हे स्वच्छता सोपी गोष्ट नाही आहे. एक गोष्ट जे प्रेसिडेंट साहेब म्हटले की कसं असतं की 7-8 वर्षापूर्वी तुम्ही हे जे करत असाल की एक दंड करा, त्यापूर्वी लोकांना यूट्यूबचं किंवा सोशल मीडियाचं एवढं अट्रॅक्शन नव्हतं. प्रत्येक कोर्टात जी छोटीशी गोष्ट होती ती कायद्याने चालते. तर प्लीज आमची पण अँग्झायटी लक्षात घ्या की तो दंड कसा करता येईल, तो कायद्यात बसेल का, या गोष्टी आता आजच्या घडीला पाहणं तरी जरुरी आहे. नाही तर लोक ट्रॅफिक पोलीसचा पण व्हिडिओ करतात आणि सोशल मीडियावर, आहे की नाही. म्हणून आम्हाला त्या पॅरामीटर्स आधी चेक करायला लागतील. आपण जे कायद्याच्या कक्षेत बसणारा आहे ते आम्ही आमचे सिनियर गुप्ता सर आणि शेख साहेबांशी चर्चा करून अवश्य करू. मुळात आम्हाला या गोष्टीची खंत वाटते की आमचा परिसर तुम्ही स्वच्छ करता आणि आम्हाला अशी विनंती करता. आम्हाला थोडी ती मला माहीत नाही, म्हणजे चांगली गोष्ट नाही आमच्या दृष्टीने ती तर आम्ही त्या गोष्टीची निश्चितच काळजी घेऊया, आश्वासन देतो. आणि सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष, आपले बारचे प्रेसिडेंट, सगळे तुम्ही हे आमचे कर्मचारी वेळात वेळ काढून इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नंतर शेख साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी फाउंडेशनच्या अध्यक्षांना थँक्यू. आमच्या या ठिकाणी जे 15 ऑगस्ट निमित्त हे स्वच्छता अभियान राबवलं तेव्हा डॉक्टर पानगवाने आणि तुमच्या सर्व टीमचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो. आमचे न्यायिक अधिकारी यात सहभागी करून घेतले तुम्ही. आणि म्हणजे हे एक मोकळेपणाचा भाग आहे. इथं मोठेपणा, कमीपणा असा काही भाग नाही आहे. आता मी स्वतः तर माझे तर मी सांगितलं सर की माझ्याकडे गायांचा गोठाचे हा भाग येतो शेतकरी म्हणून. तर अशा प्रकारे हे सर्व कार्यक्रम एकत्र राबवला त्यावर सर्वांना अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, आभार. साई योगा फाउंडेशन सर्व मेंबर्स, आमच्या भगिनी आणि इथं उपस्थित सर्व न्यायालयाचे कर्मचारी, दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी स्वच्छता अभियान घेत असतो. त्याप्रमाणे आज साहेबांना आपण सगळ्यांनी विनंती करून त्यांनी आपल्याला परवानगी दिली तर तुम्ही या आणि स्वच्छता अभियान घ्या. त्याबद्दल प्रथम मी सगळं न्यायिक अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. मला थोडं 2 गोष्टी सांगायच्या. आम्ही दरवेळेस सांगतो साहेब, तर इथं तुम्ही जे लोक येतात त्यांना प्लॅस्टिकच्या वस्तू आणायला बंदीच करा, घाणच होणार नाही. तुम्ही ज्यावेळेला बोलू त्यावेळेला स्वच्छता अभियान देऊ, पण तुम्ही फक्त दंड करा. यापूर्वी बऱ्याच न्यायिक अधिकाऱ्यांनी म्हणजे त्याच्यासाठी 1200-1500 रुपये दंड करून त्याच्यामुळे इतका वचक बसला होता ना, साहेब बाहेर आले तर लोक बाहेर पडायचे तंबाखू अशी करताना. तर तेवढं सगळ्यांनी जर थोडं लक्ष ठेवलं तर आपलं हे न्यायमंदिर खूप स्वच्छ राहील. तर मला परत एवढीच विनंती करायची आहे का स्वच्छता मेंटेन करण्यासाठी आपण कोणतंही पाऊल उचललं तर आमचं आणि बारचं सहकार्य राहील. धन्यवाद. यावेळी सहयोग फाउंडेशनचे सर्व सदस्य तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. आर शिर्डी न्यूज, राहता.